बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक दशरथ गावडे लिखित कादंबरी फेरा, प्रकरण 4. शनिवारचा दिवस उगवला. रुक्मिणी व आशा पहाटेच उठल्या. रुक्मिणीनं गोठा साफ केला व म्हैशीचं दूध काढून डेअरीला घालून आली. आशानं घरभर झाडू मारला व घरासमोरचं अंगण साफ केलं. अंगणात पाणी शिंपडून दरवाजासमोर एक छानशी रांगोळी काढली. रुक्मिणीनं चूल पेटवून चहा उघडत ठेवला. पाटील उठून तोंड धुवून कॉटवर बसले. संजय अजून अंथरुणातच गाढ झोपला होता. आशा का बाबूला उठीव ग, तिला शाळेला जायला येळ होईल, रुक्मिणीनं आशाला सांगितलं. हो हो उठवतो, असं म्हणत आशा संजयला बोलली. बाबू, ए बाबू. काय आहे अक्का, जरा निजू दे की मला, संजय डोळे न उघडताच बोलला. अरे आज एक केळ शाळा आहे, उठ उठ की रे, असं बोलत आशानं त्याला जोरानं हलवलं. संजय डोळे चोळत उठला व गडबडनं त्यानं सर्व तयारी केली आणि चहा पिऊन शाळेला गेला. आपल्या मुलीला पहिल्यांदाच कोणीतरी पाहुणे पाहायला येणार आहेत म्हणून रुक्मिणीच्या मनाची आनंदी व कुतूहल सदृश्य परिस्थिती झाली होती. सर्व तयारी करायची आहे व काही उणीव राहू नये अशी हुरहुर तिच्या मनाला लागून राहिलेली. न राहून तिनं शांताला जाऊन बोलावून आणलं व तिला झाडू मारायला सांगून ती शारूबाई, सुमन, संगीता आणि सुनीता यांना बोलवायला गेली व निरोप सांगून काही वेळातच त्यांना पुढे घालून घेऊन आली. शांतानं जेवण घर व झोपायची खोली झाडू मारून स्वच्छ केली व झाडू मारतच ती बाहेरच्या संपात आली होती. दरम्यान शामराव पण पाटलांच्या बाजूला येऊन बसला होता. सुनबाई, उठल्यापासनं दोघींचं बी पाय थाऱ्यावर नाहीत बघ. एवढं डोंगरा एवढं मोठं काम आहे, काय बी कळना झालं या मला. रुक्मिणीची आणि शांताची चाललेली गडबड पाहून पाटील संगीताकडे पाहत हलकसं हसत बोलला. मामा साहेब, केवढं बी काम असं ना केव्हा आम्ही सगळ्या जणी मिळून करतो, संगीता पण हसत हसतच असं बोलली. कामाला लागण्या अगोदर रुक्मिणी झोपण्याच्या खोलीत गेली व शिडीवरनं माळ्यावर चढून एका पत्र्याच्या ट्रंकातलं साड्यांचं गाठोडं घेऊन बाहेर आली. तिनं ते गाठोडं टेबलावर ठेवलं व त्याची गाठ सोडून त्यातल्या साड्या पसरून ठेवल्या. माही, लक्ष्मी देवीची यात्रा, लग्न, बारशी आणि बऱ्याच कुठल्या कुठल्या कार्यक्रमातल्या पाहुण्या रावळ्याने दिलेल्या साड्या होत्या त्या. आशाला कोणती साडी नेसवायची असं तिनं त्यांना विचारलं. सर्वजणींनी त्या साड्या पाहिल्या. संगीतानं त्यातली एक मरून रंगाची साडी हातात घेतली. पाहुणं मांगुरवाडीचं आहेत म्हटल्यावर त्या गावाला सगळा मुरुमच आहे की, मग ही मुरमाच्याच रंगाची साडी आशाला नेशीवचा जा. मुरमाच्या रंगाची साडी तिच्या गोऱ्या अंगाला शोभून बी दिसेल, सुमनच्या हातात साडी देत संगीता बोलली. ती असं बोलली म्हणून सगळ्या जणी हसल्या. बाहेरचं बोलणं ऐकून आशा लाजून चुर्र झाली. सुमन हसत हसतच ती साडी घेऊन आतल्या खोलीत गेली. देवा धर्माच्या आणि लग्न सराईच्या कामात संगीताचं डोकं चांगलं चालत होतं. रीतिरिवाजांची तिला चांगली समज होती. पुढाकार घेऊन तिनं प्रत्येकीला कामं वाटून दिली. त्याप्रमाणे त्या कामाला लागल्या. पाहुणे आल्यानंतर गडबड होऊ नये म्हणून पाहुणचारासाठी जी भांडी लागणार होती ती भांडी वेगळी काढून ठेवली. पाहुण्यांना पोहे करून द्यायचं ठरलं होतं म्हणून तिनं पोह्याची सगळी तयारी करून ठेवली. सर्वजणी काम करीत असताना रुक्मिणी एकसारखं आत बाहेर करीत होती. सुमली, साडी नेसवून झाली काय नाही ग, न राहून रुक्मिणीने सुमनला विचारलं. नेसवालूया की काकू, सुमननं आतनं आवाज दिला. लवकर नेशीव ग पोरी, पाहुणं येतीलच एवढ्यात. हूं हूं. अगं पाहुणं 9 वाजता येणार आहेत आणि तू आत्तापासून एवढी कशाला घाई करतेस? आत्ताशी 8 वाजल्यात.
अजून 1 तास आहे पाहुणं यायला. रुक्मिणीची गडबड बघून पाटील तिला बोलले, आपण तयारीत असलेलं बरं असतं याई. पाहुणं अगोदरच आलं तर, आणि 1 तास काय असा बघता बघता निघून जाईल. रुक्मिणी, काय करायचं ते कर जा तिकडे. पाटील काहीच वैतागूनच बोलले, अगं अगं बस की घरामा तू, करू दे की त्यासनी काय करते ते, आणि आपली तयारी असलेली बरीच असते की. मग पाहुणं काय 9 वाजता येणार, नाही तर 10 वाजता येणार तिकडं. शारूबाई पाटलांकडे बघत बोलली. पाटील बंधूंनी एकमेकांकडे पाहिलं व गालातल्या गालात हसत गप्प बसून राहिले. आता कसं घर बेस दिसतं या बघा. ही स्वच्छता बघून पाहुण्यासनी बी जरा बरं वाटेल. सगळी झाटलोट झाल्यावर रुक्मिणी हसरा चेहरा करून घरात सगळीकडे पाहत बोलते. तेवढ्यात महादेव, गंगाराम, श्रीपती, नारायण आणि तुकाराम घरात आले. अगं बाई 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 बाई, घर भरले अनुभवा सगळ्यांनी. खुर्चीवर बसता बसता सगळ्या बायकांकडे बघत महादेव आपल्या ढंगात बोलला. बाकीचेही सगळेजण खुर्च्यावर बसले. संगू आहे म्हटल्यावर काय बघायची गरज नाही वा, सगळी तयारी ती एकटीच करते. नंतर महादेव संगीताकडे बघत असं बोलला, गुरव मामा, मला एकटीलाच कसं होईल हे सगळं काम. आम्ही सगळ्या जणी हवात म्हणून हे सगळं काम लवकर आटापलं. संगीता महादेवकडे पाहत हसत हसतच बोलली, तूच लवकर येणार होय रे माझबा. जरा लवकर येऊन हितली तयारी करशील असं वाटलं होतं आम्हासनी. पाटील महादेवकडे बघत असं बोलले, वय एवढ्या लवकर येऊन हितनी काय करायचं ते. तू काय साखरपुडा आहे का लगीन हाय लवकर येऊन तयारी करायला. पोरगीला साडी नेसून दावायचाच की तेवढा प्रोग्राम आहे. महादेव, वय म्हणजे सकाळच्यानं ह्या कायमाय करत्या ती तयारी नव्ह तर नुसती साडी नेसून पोरगीला दावलं म्हणजे झालं. घरातली बारीक सारीक कामं बायकाने आटपायची असतात, त्यात पुरुष माणसाला लुडबुड करायची नसती. आम्ही कोणी बी नसताना या सगळ्यांनी मिळून कसं झकास काम केलंय बघा. तुझंच बरोबर आहे ये बाबा. पाटील काहीसं उपहासानं बोलले. असं बोलणं चालू असतानाच हॉटेलवाला नाना शेठ पाहुण्यांना घेऊन पाटलांच्या घरासमोर आला व त्यानं बाहेरनंच त्यांना आवाज दिला. आवाज ऐकून सर्वजण बाहेर आले. मांगुरवाडी ते यमेवाडी अशी एसटीची सोय नसल्यामुळं पाहुणे मधल्या वाटेनं यमेवाडीला चालत आले होते. महादेवनं सांगितल्याप्रमाणे स्टँडवरच्या नानाशेठच्या हॉटेलमध्ये पोलीस पाटलांचं घर कुठं आहे अशी त्यांनी चौकशी केली होती. त्यांच्या येण्याचं कारण समजल्यावर नानाशेठ स्वतः त्यांना त्यांच्या घरी घेऊन आला होता. महादेवनं पाहुण्यांना पाहिलं व तसं सर्वांना सांगितलं. पाहुण्यांना पोचवून नानाशेठ परत आपल्या हॉटेलकडे गेला. वहिनी, पाहुणं आलं. पाहुणं आलेलं पाहून लगेच शामरावानं रुक्मिणीला सांगितलं, सुमली, पाहुणं आलं बघ, तुझी साडी नेसून झाली की नाही ग. रुक्मिणीने गडबडनं आज जाऊन सुमनला विचारलं, काकू कवाच झाली साडी नेसवून. तू सांगशील तवा आशाला बाहेर घेऊन येतो मी. बरं बरं, मी सांगतो तवा घेऊन ये. पाहुणे आलेले ऐकून आशाच्या हृदयाचे ठोके जोरानं पडू लागले. तिच्या सर्वांगावर शहारे फुलले. तिनं सुमनला घट्ट पकडून ठेवलं. सुमननं तिला धीर दिला व शांत राहायला सांगितलं. संगीतानं आणि सुनीतानं गडबडनं पाण्यानं भरले 5-6 तांबे आणून टेबलावर ठेवले व पोहे बनवण्यासाठी आत गेल्या. नवरा, मुलगा, 2 पुरुष व 2 स्त्रिया अशी 5 जण पाहुणे मंडळी आली होती. महादेवनं, गंगारामनं आणि श्रीपतीनं टेबलावरचे पाण्याचे तांबे उचलून आणून त्यांना दिले. घरासमोरच्या अंगणात पाहुण्याने हातपाय धुतले. लगेचच तुकारामनं त्यांना टॉवेल दिला. हात पाय पुसल्यावर सर्व पाहुणे घरात येऊन खुर्च्यांवर बसले. महादेवनं आणि नवऱ्या मुलाच्या चुलत्यानं आपापल्या बाजूला सर्व लोकांची ओळख करून दिल्यावर सर्वांनी एकमेकांना नमस्कार केले. रंगानं उजळ, नाकाडोळ्यानं चांगला आणि तब्येतीनंही धडधाकट असलेला नवरा मुलगा पाहून सर्वांना बरं वाटलं. पाहुण्यांना पिण्यासाठी पाणी दिलं.
तरी तुम्ही लवकर आले असा ते बरं झालं बघा पाहुणं. काहीतरी बोलायला सुरुवात करायची म्हणून शामराव त्यांच्याकडे पाहत बोलला. होय, पोरगी बघायचा कार्यक्रम आटपून उसाला पाणी पाजवायला शेताकडे जायचं आहे, म्हणून लवकरच जाऊन येऊया म्हटलं. नवऱ्या मुलाचा चुलता बोलला. मुलगी पाहण्याची नवऱ्या मुलाची ही पहिलीच वेळ होती. त्यात आणि पोलीस पाटलांची मुलगी म्हटल्यावर तो काहीसा घाबरून गेला होता. खाली मान घालून गप्प बसला होता. श्यामा, आशाला घेऊन याला सांग, पहिलं चहा पाणी होऊ देत, मुलग्याचं आणि मुलगीचं एकमेकाला बघणं होऊ देत, मागणं आम्ही बोलत बसूया. पाटली शामरावाकडे पाहत बोलले. होय होय, आणायला सांगतो. असं म्हणत शामराव उठून चौकटीजवळ गेला आणि त्यानं रुक्मिणीला आवाज दिला. वहिनी, आशाला बाहेर घेऊन यावा. होय, आलो आलो. रुक्मिणी पटकन असं बोलली, कारण तिचे कान बाहेरच लागले होते. पोहे बनवून तयार झाले होते. चहा चुलीवर उकळत होता. संगीतानं पोह्याच्या प्लेट्स भरून एका मोठ्या ताटात ठेवल्या. ताट आशाच्या हातात देऊन तिला पुढे चालायला सांगितलं व सर्वजणी तिच्या पाठीमागणे येऊन चौकडीजवळ उभा राहिल्या. साडीमध्ये आशा फारच सुंदर दिसत होती. अगोदरच संगीतानं सांगितल्याप्रमाणे ताट टेबलावर ठेवून आशानं सर्व पाहुण्यांच्या पायांना हात लावून नमस्कार केला. नंतर तिनं एक एक करीत पोह्याच्या प्लेट्स उचलून त्यांना दिल्या. नवऱ्या मुलाला पोह्याची प्लेट देताना आशाचीनी त्याची नजरानजर झाली. दोघांनीही एकमेकांकडे पाहून स्मित हास्य केलं. नंतर संगीतानं आणि सुनीतानं बाकीच्या सगळ्या पुरुष मंडळींना पण पोह्याच्या प्लेट्स आणून दिल्या व पाण्याचे तांबे भरून आणून टेबलावर ठेवले. आशा, या खुर्चीत बस तू. शामरावनं बोट करून दाखवल्या खुर्चीवर आशा मान खाली घालून बसली. घेवा पाहुणं. महादेव पाहुण्यांच्याकडे पाहत असं बोलल्यावर पाहुण्याने पोहे खायला सुरुवात केली. त्यांच्यासोबतच बाकीचे पण पोहे खाऊ लागले. पोहे खाऊन झाल्यावर शामरावनं टेबलावरचे पाण्याचे तांबे उचलून पाहुण्यांना दिले. नंतर संगीतानं व सुनीतानं चहानं भरल्या कप बशा आणून टेबलावर ठेवल्या. आशानं एक एक करीत त्या कप बशा उचलून पाहुण्यांना दिल्या. संगीतानं आणि सुनीतानं बाकीच्या सर्वांना चहा आणून दिला व त्या चौकटीच्या आतल्या बाजूस जाऊन उभ्या राहिल्या. सर्वजणी तिथं उभ्या राहून नवऱ्या मुलाला बघू लागल्या. आशा लाजून व घाबरून खाली मान घालून बसली. पाहुणे, तुम्हासनी काय विचारायचं आहे ते विचार आता आमच्या पोरगीला. चहा प्यायल्यानंतर शामराव नवऱ्या मुलाकडे पाहत बोलला. त्यानं थोडं लाजल्यासारखं केलं व प्रश्न विचारायला सुरुवात केली. नाव काय आपलं? आशाताई रामराव पाटील. जन्मतारीख किती आहे? 11 जानेवारी 1960. शिक्षण किती झालं आहे? 10वी पास. कोणत्या वर्षी 10वी झाली? गेल्याच वर्षी, मार्च 76ला. आशानं खाली मान येणंच उत्तर दिलं. नंतर ठीक आहे असं म्हणत नवरा मुलगा गप्प झाला. मुली, तुला भाऊ बहिणी किती? लगेच त्याच्या चुलत्यानं आशाला विचारलं. एक सक्का आणि एक चुलत भाऊ आहे. दोघं बी 9वीत शिकतात. मला बहीण नाही. आशा, तुला काय विचारायचं आहे तर विचार की. महादेव आशाकडे पाहत बोलला. नाही. आशा खाली मानेनं लाजत बोलली. मुलग्याचं नाव काय म्हणायचं? नवऱ्या मुलाकडे पाहत शामराव बोलला. विलासनं आपलं नाव सांगितल्यावर सर्वांनी मिळून त्याचं शिक्षण, वय, नोकरी, पगार, राहण्याची व्यवस्था व त्याच्या कुटुंबाबद्दल चौकशी केली. नंतर शामरावनं त्याच्या वडिलांना विचारून घर जमिनीची चौकशी केली. शेवटी विलासच्या चुलतीनं आशाची ओटी भरली. आशानं उठून परत सर्वांना वाकून नमस्कार केला. विलासला नमस्कार करताना पुन्हा दोघांची नजरानजर झाली. दोघांनीही पुन्हा स्मित केलं. स्मित करतच आशा आत गेली.
बघण्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर पाहुणे जाण्यासाठी उठले. पुन्हा सर्वांनी एकमेकांना नमस्कार केला. पाहुणे बाहेर पडले. त्यांच्या पाठीमागनं सगळे सहकारी बाहेर गेले. आशा, पसंत आला होय ग तुला पोरगा? पाहुणे गेल्यानंतर संगीतानं हसतच आशाला चिडवलं. वहिनी, आबा आईच्या पसंतीवर सगळं आहे. त्यासनं पसंत आला असेल तर माझी काय हरकत नाही. आशा खाली मान घालून लाजत बोलली. वय वय, म्हणजे जणू तो तुला आवडलाच नाही म्हण की. संगीता हसत बोलली. वहिनी, ही बघ कशी लाजून लाल लाल झाली आहे ती. सुमन आशाकडे पाहत बोलली. गप की ग सुमे, आशा लाजत बोलली. थोडा वेळ पाहुण्यांबद्दल चर्चा करून सगळ्या जणी आपापल्या घरी गेल्या. पाहुण्यांना नाना शेठच्या हॉटेलपर्यंत सोडायला गेले. सर्वजण परत आले. पाटील कॉटवर बसून होते. त्यांच्या बाजूलाच खुर्च्या लावून सर्वजण बसले. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.